धम्मपद यमक वग्गातलं 6वं यमक म्हणजे 6वी जोडी म्हणजे 11वी आणि 12वी गाथा. आज आपण 11वी गाथा पाहूया. असारे सारमतिनो सारे तासारदस्सिनो ते सारं नाधिगच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा. ज्या ज्या निस्सार गोष्टी आहेत, म्हणजे ज्याच्यात काही सार नाही, त्यांना सार समजतो, आणि ज्याच्यात सार आहे त्याला निस्सार समजतो. अशा चुकीच्या संकल्पात किंवा चिंतनात मग्न राहणाऱ्या व्यक्तींना सार प्राप्त होत नाही, असा याचा अर्थ इथं दिलेला आहे, जे आपण नेहमीचं पुस्तक फॉलो करतो त्या पुस्तकामध्ये. पण आता याचे वेगवेगळे अर्थ आहेत. खूप महत्वाची गाथा आहे आणि सार गर्भित आहे. सार, आता सार म्हणजे काय, हा शब्द एकदा लक्षात आला, सार आणि सार लक्षात आला की बाकी सगळं लक्षात येईल. आणि सार म्हणजे काय, हा शब्द आपला मराठीमध्ये पण सार शब्द आपण वापरतो. सार या शब्दाचे काय काय अर्थ होतात, कोणी पटकन एखादा सांगेल का? एक सारचा सारांश. हा सारांश. सारांश. काय? सारांश म्हणजे सारांश. सारांश म्हणजे आपण थोडक्यात, समरी. समरी. थोडक्यात म्हणतो आपण, थोडक्यात. हा, सारांश समरी. म्हणजे थोडक्यात. हा, हा, म्हणजे थोडक्यात समरी. मुद्द्याची, हा, किंवा सार म्हणजे मुद्द्याची गोष्ट, मुख्य गोष्ट. जी मुख्य गोष्ट आहे तिला सार म्हणतात. सार म्हणजे आपण अर्क पण म्हणतो. अर्क म्हणजे सगळ्या गोष्टींचा अर्क. अर्कामध्ये सगळं येतं. जसं आता आपण अर्क म्हणजे आपण उदाहरणार्थ कोरोनाच्या काळामध्ये काढा प्यायला लावायचे. काढा आठवत असेल सगळ्यांना. काढा काढा घ्या म्हणायचे, आणि त्या काढ्यामध्ये काही मसाल्याचे पदार्थ असायचे. आणि दालचिनी असायचे, लवंग असायचे, किंवा आणखीन काही काय काय असायचं त्याच्यामध्ये, तुळस असायची किंवा काय, जे काय असायचं तर ते सगळं उकळून त्याचा जो अर्क निघायचा, तो अर्क म्हणजे सार. त्याच्यात सगळं आलं. त्याच्यात सगळ्या प्रतिकात काय म्हणतात त्याला, प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अर्क त्याच्यामध्ये यायचा. आणि बाकीची औषधं वगैरे जास्त नव्हते देत. तो अर्क घ्यायचा, प्रतिकार शक्ती वाढवायची, आणि मग त्याच्यामुळे त्या कोरोनावर मात होईल असं एक त्याला धोरण होतं. आणि त्याच्यामुळं तो दिला जायचा. तर सार याचा अर्थ अशा प्रकारचा होतो. आणखीन माझ्याकडे एक मराठी डिक्शनरी आहे. मराठी डिक्शनरी आहे. त्याच्यातले मी काही शब्द तुम्हाला सांगतो. जे सार म्हणजे सत्व आहे. सत्व. सार म्हणजे तथ्यांश. सार म्हणजे तात्पर्य. तुमच्याकडे जर वही पेन असेल तर लिहू शकता, नसतील तर मग लक्षात ठेवा, किंवा याचं रेकॉर्डिंग पण चालू आहे. तर सार म्हणजे तात्पर्य आहे. सार म्हणजे सत्य आहे. सार म्हणजे सत्य आहे. सार, एक शक्तीला पण सार म्हणतात. म्हणजे या डिक्शनरीनुसार, या मराठी शब्दकोशानुसार सार, शक्तीला पण सार म्हणतात. सारचा आणखीन एक अर्थ आहे, आणखीन काही अर्थ आहेत. श्रेष्ठ जे आहे त्याला सार म्हणतात. उत्कृष्ट जे आहे त्याला सार म्हणतात. अं, शाश्वत जे आहे त्याला सार म्हणतात, किंवा सनातन म्हणजे सार.
योग्य जे आहे त्याला सार म्हणतात. सार, सारासार असा जो शब्द आपण वापरतो, सारासार म्हणजे योग्य आणि अयोग्य, किंवा सत्य असत्य, किंवा नित्य अनित्य याची समज, त्याला सारासार विचार किंवा सारासार बुद्धी असं म्हणतात. चांगल्या वाईटाचं तारतम्य असलेलं ज्ञान म्हणजे सार, असा पण सारचा एक अं, अर्थ सांगितलेला आहे. अजून एक अर्थ आहे, तो गाभा ज्याला म्हणतात, गाभा, त्या गाभ्याला सार म्हणतात. असा सार शब्दाचा अर्थ आहे. आता ही बुद्धांनी ही जी गाथा सांगितली, की ज्याच्यात ज्याच्यात काही सार नाही. आता एकदा सार शब्दाचा अर्थ जर लक्षात आला असेल, तर बुद्धांच्या या गाथेचा अर्थ लगेचच लक्षात येईल. ज्याच्यात काही सार नाही म्हणजे निस्सार गोष्ट आहे. ज्याच्यात काही सार नाही, असार आहे म्हणजे निस्सार आहे, त्याला सार समजतो. सार मतीनो, मती म्हणजे बुद्धी किंवा विचार. ज्याच्यात काही सार नाही म्हणजे जी निकृष्ट दर्जाची गोष्ट आहे, निकृष्ट गोष्ट आहे, असार आहे, निस्सार आहे, किंवा ज्याच्यात काही अर्थ, पूर्ण अर्थ सामावलेला नाही. निकृष्ट नाही म्हणता येतं, पण त्याच्यात पूर्ण अर्थ सामावलेला नाही. तर अशा असार गोष्टींना सार, सार समजतो. म्हणजे सार, याची सार बुद्धी, जे असार आहे त्याच्यात सार बुद्धी आहे. म्हणजे सार मताचा तो आहे. मती म्हणजे बुद्धी, समज. आणि त्याच्या विरोधात जे ज्याच्यात सार आहे, सारे च असार, म्हणून ते सारे चासार असा शब्द आहे. तो च वेगळा आहे, असार वेगळा आहे. सारे चासार दस्तिनो, म्हणजे जे सार आहे, खरा सार आहे, त्याच्यात असार पाहतो. ज्याच्यात असार आहे त्याच्यात सार पाहतो. ज्याच्यात सार आहे, जी मुख्य गोष्ट आहे, प्रमुख गोष्ट आहे, श्रेष्ठ गोष्ट आहे, ज्याच्यात सार आहे त्याला असार समजतो. दस्सिनो म्हणजे पाहणे. दस्सन, दस्सन म्हणजे दिसणे, पाहणे. त्याला काय, ज्याच्यात सार आहे त्याला त्याच्यात असार दिसतो. दस्तिनो म्हणजे दस्सन. दस्सन म्हणजे दर्शन, दर्शन म्हणजे पाहणे, दूरदर्शन. किंवा आपण म्हणतो एखादं, दिल्लीला गेलं का दिल्ली दर्शनच्या गाड्या असतात बघा. दिल्ली दर्शन म्हणजे दिल्ली फिरून दाखवणाऱ्या गाड्या असतात तिथं उभ्या, त्याला दिल्ली दर्शन, मुंबई दर्शन. दर्शन, दर्शन म्हणजे दिसणे, पाहणे. तर याला, म्हणजे अशा बुद्धीचा जो माणूस असतो, ते ज्याच्यात ज्याच्यात सार आहे त्याच्यामध्ये तो असार पाहतो, त्याला असार दिसतं. अशा व्यक्तीला म्हणजे ते, त्यांना त्यांना ते सारंग न अधिगच्छन्ति, ते सारापर्यंत म्हणजे मुख्य अर्थापर्यंत, गाभ्यापर्यंत, श्रेष्ठ गोष्टीपर्यंत न अधिगच्छन्ति, पोहोचू शकत नाही. गच्छन्ति म्हणजे जाणे, पोहोचणे. अधि म्हणजे तिथपर्यंत, म्हणजे पुढे. अशी माणसं सारापर्यंत, मुख्य अर्थापर्यंत, गाभ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यांना त्यांना मिथ्या संकल्पवाले म्हटलेला आहे. मिथ्या, हा फार महत्वाचा शब्द आहे. मिथ्या संकल्प म्हटलं की आपल्याला अष्टांग मार्गाची आठवण येते. सम्यक संकल्प, सम्यक, सम्यक शब्द. आता या गाथेतून जर, या गाथेच्या संदर्भात जर विचार आला ना, विचार केला, तर सार शब्दाचा अर्थ सम्यक पण होतो. म्हणजे आता सार शब्दाचे जे जे आपण अर्थ पाहिले, तो सम्यक शब्दाचा अर्थ आहे.
सारासार. सारासार दृष्टी म्हणजे योग्य अयोग्याची समज म्हणजे सम्यक सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प. संकल्प म्हणजे थॉट आहे किंवा संकल्प म्हणजे विचार आहे. संकल्प म्हणजे अं, धारणा आहे. इथं चिंतन शब्द वापरलाय अजून एक. चिंतन चिंतन शब्द संकल्पना आहे बहुतेक, बहुधा. कारण चिंतन चिंतन शब्द हा ती प्रोसेस आहे. थिंकिंग प्रोसेस आहे, विचार प्रक्रिया आहे चिंतन ही. आणि थॉट विचार जो आहे तो एका विषयाला धरून आहे. आणि त्या विषयाला धरून जे अनेक विचार चालतात, विचार प्रक्रिया चालते, त्याला चिंतन म्हटलेले. त्यामुळे संकल्पाचा अर्थ चिंतन नाही, तो एक थॉट आहे, तो एक संकल्प आहे. तर इथं असं म्हटलेलं आहे की ज्याला सारात असारात सार दिसतं आणि सारामध्ये असार दिसतं, असा माणूस हा चुकीचा संकल्प धरून बसतो, चुकीचा विचार धरून बसतो, चुकीची गोष्ट धरून बसतो. कारण त्याला सार समजलं नाही, तर तो चुकीच्या गोष्टी धरून बसतो. त्याला योग्य समजलं नाही किंवा त्याला योग्य अयोग्य समजलं नाही, म्हणजे सम्यक समजलं नाही, तर तो मिथ्या मिथ्या संकल्पाचा आहे. त्यानं चुकीची गोष्ट धरून ठेवलेली आहे. तर असा माणूस सारापर्यंत पोहोचू शकत नाही. ते सारं नाधी गच्छन्ति. म्हणजे ज्यांच्यामध्ये सम्यक संकल्प नाही, ज्यांच्यामध्ये मिथ्या संकल्प आहे, चुकीची धारणा आहे, चुकीचं मत आहे, त्यांना सार समजलेला नाही, त्यांना मुख्य गोष्ट समजलेली नाही, अशी माणसं ज्याच्यात सार आहे त्याला असार समजतात, ज्याच्यात असार आहे त्याला सार समजतात. जे बरोबर आहे त्याला चुकीचं समजतात आणि जे चुकीचं आहे त्याला बरोबर समजतात. अशी माणसं कधीही सारापर्यंत, मुख्य गोष्टीपर्यंत, तत्वापर्यंत, सत्यापर्यंत, धम्मापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशी माणसं चुकीचा संकल्प, मिथ्या संकल्प, मिथ्या विचार धरून बसलेले आहेत. गोचरा म्हणजे गोचरा. हा. गोचरा. गोचर. गोचर म्हणजे चर म्हणजे चालणे, तिथपर्यंत जाणे, पोहोचणे. गोचर. अजून त्याचं हे पाहूया का. गोचरचा अर्थ चर म्हणजे चालणे. आता काही जे शब्द आहेत अं, पालीमधले, तर गोचर याचा अर्थ म्हणजे विशेषण असा अर्थ म्हणजे आता हिंदीमध्ये त्यांनी मिथ्या संकल्प वाला असं त्यांनी अर्थ आहे. मिथ्या संकल्प म्हणजे धारण केलेला, धारणा. संकल्प म्हणजे गोचर म्हणजे धारण केलेला आहे. त्या त्या मार्गावर तो चालतो, चुकीच्या मार्गावर तो चाललेला आहे. चर, चालणारा, किंवा ते धारण केलेला आहे. चुकीचा विचार, चुकीचा संकल्प धारण केलेला आहे, चुकीच्या संकल्पामध्ये रमणार आहे, त्याला गोचर असं म्हटलेलं आहे. आता याची काही जी काय, ज्याला शब्दांचा शब्दांची फोड करणं ज्याला म्हणतात, विग्रह. तर तो विग्रह मला हे पूर्ण सांगता येणार नाही गोचर शब्द का वापरलाय. पण चर म्हणजे चालणे असं आहे. तर कधी कधी काय असतं की काही शब्द जे असतात ना, तर ते तुलनात्मक पण वापरतात. आता गो, गो म्हणजे आपण गायी चरण्याची जागा, तर ते आपण ज्याला गायरान म्हणतो, गोचर. असं पण त्याचा एक हे निघतो. म्हणजे जिथं गायी असतात, चालतात, रमतात, चरतात. तर इथं गायीचा काही संबंध नाही. परंतु काही काही शब्द असे असतात की ते रूढ झालेले असतात. तर चर म्हणजे चर म्हणजे
रमणे किंवा तिथे असणे, थांबणे, असा त्याचा अर्थ निघतो. चला, जेवढं व्याकरणाचा हो. अभ्यास हा जेवढा आपण जास्त करू तेवढा आपण ते डोक्याला, इतर लोकांना जास्त खोराक वाटेल डोक्यांना, किंवा काय चाललंय हे. तर ना. तर एक असं नाही होणार का, हा, इंद्रियांना जाणवणारे किंवा दृष्टीस पडणारे इंद्रिय असा? गोचर, हा म्हणजे इंद्रिय 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 गोचर म्हणजे इंद्रिय जिथपर्यंत जाऊ शकतात. इंद्रिय गोचर गोष्ट म्हणजे काय, डोळे डोळे कुठपर्यंत जाऊ शकतात, जेवढं त्यांना दिसतं तितकं. डोळे कान नाक. हा, डोळे डोळे. कान नाक. हा, डोळे. डोळे कुठपर्यंत जाऊ शकतात, किंवा डोळे कुठपर्यंत पाहू शकतात, जिथपर्यंत त्यांना पाहता येतं तेवढं ते गोचर म्हणजे काय, इंद्रिय गोचर. तिथे तिथपर्यंत इंद्रिय आपल्या डोळ्याची दृष्टी पोहोचू शकते, आपण म्हणतो ना, दृष्टी पोहोचू शकते, तर ते इंद्रिय गोचर म्हणजे नेत्र गोचर आहे. कर्ण म्हणजे सर गोचर. आपण. हा, कर्ण गोचर म्हणजे जेवढं ऐकायला येतं ते जिथपर्यंत ऐकायला, आता आपल्याला काही गोष्टी आपल्याला आपल्या त्या म्हणजे ऐकू येण्याचं जे क्षेत्र आहे, जो एरिया आहे, तिथपर्यंतच आपल्याला ऐकू येतं. त्याच्या पलीकडच्या गोष्टी आपल्याला ऐकू येत नाहीत. आता समजा मी कानानं 50% बाहेर आहे, तर मला फार म्हणजे बारीक गोष्टी मला जवळपास ऐकायला येतच नाही. मशीन लावल्याशिवाय मला ऐकायला येत नाही, म्हणून माझ्या कानाला हे जे असतं ना, हे मी असं नुसतं असं मोबाईल ठेवून किंवा छोटा स्पीकर लावून मी नाही ऐकू शकत. मला सगळ्या गोष्टी तिकडून ऐकू येणार नाही. इकडून बोलू शकतो मी, पण तिकडचं तुमचं ऐकू येणार नाही. तर माझ्या कानाचा तेवढाच गोचर एरिया आहे तो. तेवढाच एरिया आहे माझा ऐकण्याचा. त्याच्या पलीकडचं मला ऐकायला येणार नाही. तसं क्षमता ना सर, हा, क्षमता ना, कानाने ऐकण्याची क्षमता ना, असं म्हटलं तर चालेल. क्षमता. हा, त्याला पण क्षमता म्हणू शकतो, बरोबर आहे. डोळ्यांची पाहण्याची क्षमता हा, किंवा तेवढी कानांची सीमा आहे आपली, ऐकण्याची क्षमता. मर्यादा. हा, ती मर्यादा की तेवढं क्षेत्र त्याला. गंध, चव, स्पर्श, सगळ्या इंद्रियाच्या संदर्भात. ते सगळ्या इंद्रियांच्या थोडक्यात संदर्भात त्याला इंद्रिय गोचर थोडक्यात म्हणतात. असं होतं. हा. असं होतं थोडक्यात, पंचेंद्रियाच्या कक्षेत येते, जे हो. आपण पाहू शकतो किंवा ऐकू शकतो, अनुभवू शकतो, हो, ज्याची जाणीव आपल्याला होते, किंवा त्या सर्व गोष्टींना म्हणजे गोचर. गोचर म्हणतात, इंद्रिय गोचर, इंद्रियांशी संबंधित. आता इथं बरोबर. इथं ह्या गाथेमध्ये 6वं इंद्रिय सांगितलंय. इथं इथं 6वं इंद्रिय, आणि ते 6वं इंद्रिय म्हणजे आपलं मन. मन मन. आहे. मन आहे. आणि कारण मनालाच मती असते, बुद्धी कुठे असते, मेंदूमध्ये, म्हणजे मनामध्ये. मनाला बुद्धीची जोड असते, कारण मन विचार करतं. चित्तामध्ये जसं इमोशन्स आहेत, भावना आहेत, मनामध्ये विचार आहेत, म्हणून त्याला मनोधम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे विचार पण आहे, कारण विचारांनी धम्म पण समजतात. विचारांना धम्म समजतात, परंतु अं, धम्म समजतात म्हणण्यापेक्षा, त्याला मनोधम्म समजतात म्हणतात, परंतु त्याची त्याची समज त्याची समज म्हणजे प्रज्ञा आहे. ती प्रज्ञा फक्त मनाला नाही समजत, ती जागृतीला समजते, ती सतीला समजते. बोधी जी आहे, ती जागृतीमुळे आहे, ती फक्त मनामुळे नाही. नाही तर मग सगळ्यांना धम्म समजला असता. धम्म सगळ्यांना लगेच समजत नाही, जोपर्यंत त्याची जागृतीची पातळी उंचावत नाही, म्हणजे खालून वरपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याला धम्म समजत नाही. धम्माचं ज्ञान होऊ शकतं, परंतु धम्माची प्रज्ञा ही वेगळी गोष्ट आहे. त्याचा धम्म त्याला धम्म हा अधम्म पण असू शकतो. धम्म हा एखाद्याचा धम्म अधम्म पण असू शकतो. जसं एखाद्याला सारामध्ये असार दिसतो, तसं एखाद्याला धम्मामध्ये अधम्म पण असू शकतो, कारण त्याची अंडरस्टँडिंगची पातळी जी आहे, समज जी आहे, त्याची प्रज्ञा जी आहे, ती तिथपर्यंत पोहोचलेली नाही, म्हणून त्याला धम्मामध्ये तो अधम्माला पण धम्म समजू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी धम्म, अधम्म, सद्धम्म अशा 3 पातळ्या ज्या केलेल्या आहेत, त्या त्याच्यासाठीच आहे. तर 6वं इंद्रिय जे आहे, ते सार असार पाहतं, धम्म अधम्म पाहतं. इथे आता धम्माच्या संदर्भात विचार केला तर
आपल्या ह्या गाथेच्या संदर्भात सार याचा अर्थ धम्म पण होऊ शकतो. मग हे आता बोलता बोलता ते लक्षात आलंय, येत आहे ते, की सार म्हणजे धम्म पण आहे. आणि ज्याला ज्याला धम्मात अधम्म दिसतो आणि अधम्मात धम्म दिसतो, तो मिथ्या संकल्पवाला आहे, मिथ्या धारणावाला आहे, मिथ्या दृष्टीवाला आहे. तर आता पुढचा जो चर्चेचा मुद्दा आपोआप येतो, तो म्हणजे सार कशाला म्हणायचं. की जेवढे आपण आता अर्थ पाहिले, किती 7-8 अर्थ पाहिले आपण साराचे, नाही का. बनतेजी तुम्ही येण्याच्या आधी आम्ही डिक्शनरी मधून सार शब्दाचे अर्थ पाहिले, तुम्ही नव्हते तेव्हा. किंवा आणखीन आता आता एक नवीन कोण जॉईन झालंय, नवीन फोन नंबर आहे, फक्त फोन आहे, फोनचं नाव येतं त्यांचं नाव नाही येते, शिवामी. नवीन फोन आहे कोणतरी, त्यांना आपण काय पाहिलं ते त्यांच्या लक्षात येणार नाही. पण ते जी तुम्ही उशिरा आले, त्यामुळे तुमच्यासाठी मी त्या शब्दांचे अर्थ परत वाचतो आणि इतरांना पण ते लक्षात येईल. किंवा ज्यांनी लिहून सांगितलेले असतील, लिहून ठेवले, त्यांनी वाचा. सुनील साळवेंनी लिहून ठेवले असतील, त्यांना नोट्स काढण्याची सवय आहे. या सार म्हणजे तात्पर्य, हा श्रेष्ठ, हा योग्य, हा अं, चांगली चांगली दृष्टी, हा एवढे 4-5 शब्द लिहिले. सत्यांश आहे ना. लक्षात लक्षात. अच्छा, तुम्ही तुम्ही लिहून नाही ठेवले ना. एक मिनिट. हा. आता ही काय माहिती का, ही मराठी डिक्शनरी खूप एवढी जाडजूड डिक्शनरी आहे बघा ही. मराठी डिक्शनरी आहे, तर त्याच्यातला तो शब्द शोधेपर्यंत थोडस वेळ जातो. पण सार याचा अर्थ आपण सत्व तत्व, सत्व सारांश, हम्म. तथ्यांश, तात्पर्य, सत्य, शक्ती, श्रेष्ठ, सार म्हणजे श्रेष्ठ, उत्कृष्ट, सार म्हणजे उत्कृष्ट. अजून कोणी लिहिलंय का? सांगा, बोला. चांगल्या चांगल्या शाश्वत. वाईटचे तारतम्य हा, म्हणजे सार. सारासार म्हणजे चांगल्या वाईटाचं तारतम्य. सारासारचा अर्थ आहे तो. सारासार म्हणजे चांगल्या वाईटाचं तारतम्य म्हणजे सम्यक. आता हा. सम्यक, सार म्हणजे सम्यक आहे असं पण मला वाटतं. सार म्हणजे सम्यक, कारण ज्या हा. अर्थी इथं मिथ्या संकल्प शब्द वापरलाय, मिथ्या संकल्प जिथं शब्द वापरलाय, हम्म. अशोक तुमचं माईक बंद करा. जिथं जिथं मिथ्या संकल्प शब्द वापरला, तिथं सार म्हणजे सम्यकता आहे, जे योग्य आहे. म्हणून साराचेच अर्थ इथं आलेले आहेत: योग्य, सत्य, तात्पर्य. सारासार म्हणजे चांगल्या वाईटाचं तारतम्य, ज्ञान. तर सम्यक म्हणजे पण सम्यक म्हणजे योग्य असा अर्थ नाही त्याचा. सम्यकचा अर्थ योग्य नाही. सम्यकचा अर्थ चांगली दृष्टी आणि वाईट दृष्टी, योग्य दृष्टी, अयोग्य दृष्टीचं भान म्हणजे सम्यक. सम्यक हा संतुलन ठेवणारा शब्द आहे. चांगला संकल्प, योग्य संकल्प, चुकीचा संकल्प, याच्या मधला जो आहे तो सम्यक आहे. बॅलन्स म्हणता येईल सर. आवाज गेलाय. सर आवाज गेला सर. पाऊस झाला होता मध्ये. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गेलेत. दिसतोय व्हिडिओ दिसतोय मला. हम्म. व्हिडिओ चालू आहे. सरांचा पॉज झालाय वाटतं. नाही, चालू आहे व्हिडिओ. हम्म. आवाज गेला.
तर सार समजून घेण्यासाठी म्हणजे आता आपल्याला धम्माचा सार समजून घ्यायचा आहे. आणि हा एक खूप मोठा विषय आहे. कारण आपल्या समोर आज आपण पाहतो धम्माचा सार नाही, धम्माचा पसारा आहे. खूप मोठा पसारा आहे. कारण धम्म सांगणारे अनेक लोक आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक गुरु आहेत, अनेक भिक्खू आहेत, अनेक धम्म सांगणारे आहेत आपल्यासारखे. बरेच बरेच धम्म सांगणारे आहेत. आणि पुन्हा टेक्नॉलॉजी जी ज्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो, माहिती तंत्रज्ञान, मोबाईल आहे, तुमचे कॉम्प्युटर आहेत, तुमचं नेटवरून जी माहिती येते ती है ना. आणि अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अनेक माध्यम आहेत, त्या माध्यमाकडून आपल्याला ते येत आहे. शिवाय वेगवेगळ्या सांप्रदायिक शिकवणी आहेत. हिनयान आहे, महायान आहे, वज्रयान आहे, तंत्रयान आहे, तिबेटन बुद्ध धम्म आहे, जपानीज बुद्ध धम्म आहे, झेन आहे, चान आहे, प्युअरलँड आहे. अनेक 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 गोष्टी आहेत. म्हणजे आता जेव्हा बौद्ध धर्माचा इतिहास जर पाहिला आता, किंवा बौद्ध धर्मातल्या शिकवणी जर पाहिल्या, तर शेकडो शेकडो गोष्टी आहेत. धम्म सांगणाऱ्या शेकडो गोष्टी आहेत, आणि प्रत्येक जण म्हणतो हेच बरोबर आहे. प्रत्येकाला आपलं मत प्रिय असतं, आपली शिकवण प्रिय असते, आपला गुरु प्रिय असतो, आपला संप्रदाय प्रिय असतो, आपलं यान प्रिय असतं. काहींना थेरवाद म्हणजे हिनयान, आता हिनयान हे महायानांनी त्याला हिनयान म्हटले, पण काहींना थेरवाद प्रिय असतो, काहींना महायान प्रिय असतं, काहींना वज्रयान तंत्रयान प्रिय असतं. अं, आणि काहींना वाटतं आम्हाला जे समजले तो सार आहे, तो सार आहे, त्याच्यात सगळं आलं. नवयान पण आहे ना सर? नवयान हे बाबासाहेबांनी शब्दरचना केली म्हणतात. हा. पण ते त्यांनी तसं पुढे तो विषय पुढे नेला नाही. फक्त एकदा बोलले आपल्याला नवयान पाहिजे. पण ते नवयान सांगण्यासाठी, जर त्यांना सांगायचाच असेल, तर तो सांगण्यासाठी त्यांना आयुष्य मिळालं नाही. कारण 14 ऑक्टोबरचं धर्मांतर आणि 6 डिसेंबरचं त्यांचं जाणं, याच्यात फक्त 7 आठवड्याचाच कालखंड होता. म्हणजे 7 आठवड्यामध्ये त्यांना सांगायला अवधीच नाही मिळाला. आता त्यांनी त्यांची पद्धत त्यांनी तयार केली असती नक्कीच, 100%. तर मध्ये बोलू का थोडं? हा, बोलू का सर? बोला किरण बोला. बोलतोय. हा, बोला. तर माझं म्हणणं आहे की विचार की आता जसं आपण यान सांगितले सगळे, तर कुठलेही यान पालन करणारा व्यक्ती असेल, पण आपल्याप्रमाणे जर तो सार त्याला आत्मसात होत नसेल तरी फायदा नाही, किंवा कुठलाही यान पालन करणारा नसेल पण त्याला जर सार आत्मसात झालं, म्हणजे सार आत्मसात होणारा कुठल्या तरी यानातलाच व्यक्ती असायला हवा असं काही आवश्यक नाहीये ना? आवश्यक नाही. यान हे नंतर आलेत ना, बुद्धानंतर यान आलेत. येस बुद्धाच्या सर. वेळेला कोणतंच यान नव्हतं. बुद्धाच्या वेळेला म्हणजेच फक्त एकच गोष्ट होती, धम्म. म्हणजेच कुठल्याही यानावर धम्म किंवा पालन किंवा त्याचा आत्मसात अंडरस्टँडिंग होणं अवलंबून नाहीये. नाही, ते आणि ते साहजिक साहजिक आहे ती गोष्ट. कारण कसं आहे की धम्म म्हणजे सत्य आहे. आणि सत्य ही स्थल आणि कालाच्या पलीकडची गोष्ट असते. अकालिको म्हटलंय. येस. अकालिको धम्म हा अकालिको आहे. अकालिको म्हणजे काळाशी बांधलेला नाही तो. म्हणजे कुठल्याच बुद्धाच्या काळात जो मेथडशी, धम्म होता तोच आजही आहे, तोच उद्या राहील. म्हणजे कुठल्याच मेथडशी पण तो बांधलेला नाही. मेथडशी पण बांधलेला नाही. हा, कारण एखादं ट्रॅडिशन नाही. हा, त्याला परंपरा नाही. धम्माला मला वाटतं परंपरा नाही. त्याला कुठले हिनयान, महायान, वज्रयान, तंत्र हे सगळे नंतर आलेल्या पद्धती आहेत. कारण मी ह्याच्यासाठी विचारलं की ध्यानाच्या परंपरा आपल्यातले सुद्धा, ध्यान साधनेच्या परंपरा सुद्धा
नाही म्हणून त्याला ह्याच्यासाठी झेन. विचारलं हा. ह्याच्यासाठी विचारलं सर, तर आपल्याला एखादी शाखा पालन करत असताना, आता जसं आपण हे जे चर्चा करतोय कुठलंच यान नाही, ही प्युअर अंडरस्टँडिंग आहे. हो. पण ते मनावर एवढा पगडा असतो अनेक वर्ष फॉलो केलेला, तर ते इकडून तिकडे शिफ्ट होताना कधी कधी जर अंडरस्टँडिंग झाली नाही ते गिल्टीनेस तयार होतो. अरे मी हे पण करते, मग हे मी सोडलं पाहिजे का? म्हणजेच धम्माचं सार अंडरस्टँड होणं कुठल्या यानावर डिपेंड नाहीये. बरोबर. आपण अभ्यास करू शकतो, कारण अभ्यास तर करावाच लागणार आहे. कारण शेवटी कसं असतं, आता समजा धम्मपदाच्या गाथांचे अर्थ सांगण्यासाठी मी इथं 3 धम्मपद घेऊन बसलोय. आणि एखादं आता तुम्ही पण सांगताय तिकडून काहीतरी, किंवा अशोकने आता संघर्ष. नाही नाही, धर्मरक्षित धर्मानंद कोसंबींचं धम्मपद त्यांच्याकडे आहे. तर ते मला काही गोष्टीचं पाठवतात ते व्हॉट्सअपवर. त्यांना मी सांगितलंय का तुम्ही ते गाथांचं हे जे आहे ना पुस्तकातले हे फोटो टाकत आहे त्यावर. मग ते एक आहे, अजून काही असतील, खूप आहेत गोष्टी, खूप धम्मपद आहेत. धम्मपद पण शेकडो आहेत. तपासेल. आणि बऱ्याच काही 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 धम्मपदामध्ये अजिबात एक वाक्यता नाही. काही काही धम्मपदांमध्ये एक वाक्यता नाही अर्थांमध्ये. जसं आता माझ्याकडे अजून एक जे धम्मपद आहे, मी तुम्हाला हा, तर त्यांनी म्हणजे एक हे जे धम्मपद आहे ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचं धम्मपद आहे. आता त्याचं कव्हर फाटलेलं आहे, परंतु आतमध्ये त्याचं हे आहे बघा. हे गुगलला पण आहे ना? गुगलला पण मिळेल तुम्हाला. गुगलला पण अनेक आहे. अनेक लोकांनी हे केलेलं आहे. अनेकांचं धम्मपद तुम्हाला मिळेल. हे आता हे फाटलेल्या धम्मपदाचं आतलं पान आहे. आणि तुम्हाला हे दिसेल की महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये म्हणजे यातला अनुवाद जो आहे चांगला आहे, परंतु वेगळा आहे, म्हणजे थोडासा वेगळा आहे. मला सांगायचं असं की आता माझ्याकडे 4 धम्मपद आहेत, 4 धम्मपदातले 4 अर्थ आहेत. तर त्यांनी सारातील सार कसा अर्थ केलाय? सारंच सारतो यत्वा. आता नाही थांबा, आपला कोणता चाललाय? असारे सारमतीनो सारेच आसार दस्तीनो. ह्याचा अर्थ त्यांनी काय केलाय? असार वस्तूत सार बुद्धी ठेवणारे, सार वस्तूत कंसात टाकलाय शब्द त्यांनी, सार वस्तूत असार पाहणारे, अशा मिथ्या संकल्पात वावरणाऱ्या लोकांना कंसात ठेवलंय, सार मिळत नाही. आता कसं आहे, ते शब्द आहे, एकच गाथा आहे, पण वेगळ्या पद्धतीनं ते मांडलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की बुद्धांनी जो धम्म सांगितला 2500 किती वर्ष झाले आता? 67 वर्ष. बुद्धाचा काळ मोजायचा असला तर फार सोपी गोष्ट आहे. बाबासाहेब जाऊन किती वर्ष झाले? 56 ते आतापर्यंत किती वर्ष झाले बनतेजी? 2568 69 सॉरी 69 वर्ष बाबासाहेब जाऊन झाले. नाही 2500. बाबासाहेब जाऊन किती वर्ष झाले? बाबासाहेब 6, जाऊन 9, 15 69 बरोबर आहे ना? 69 बरोबर आहे. 2500 मध्ये ते साल मिळवत चालायचं, ते बुद्ध वर्ष आहे. हो बरोबर. बुद्धाब्द 2569. बाबासाहेबांच्या 1956 साली 2500वी जयंती होती, आणि 2500व्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांनी पण व्याख्यान दिलेलं आहे.
ओके ओके बरोबर बरोबर. हम्म. तर ते 1956 साली 2500 वर्ष होतं. आणि 56लाच बाबासाहेब गेले. तर तो आकडा फक्त त्याच्यामध्ये ऍड केला की ते बुद्धाब्द होतं, म्हणजे बुद्ध वर्ष होतं. तर 2569 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलेला धम्म हा वेगवेगळे अर्थ घेऊन पुढे आलेला आहे. वेगवेगळ्या चालीरीती घेऊन पुढे आलेला आहे. वेगवेगळे कर्मकांड घेऊन पुढे आलेला आहे. वेगवेगळे चिवर घेऊन पण पुढे आलेला आहे. आणि जसं धम्मपदाच्या बाबतीत वेगवेगळे अर्थ घेऊन पुढे आलेला आहे. त्यामुळे मूळ बुद्धांची शिकवण कशी असेल याचा अर्थ आपल्याला काढावा लागेल. म्हणून बाबासाहेब म्हणाले की मूळ धम्म शोधावा लागेल, मूळ बुद्ध शोधावे लागतील. कारण त्यांना माहिती होतं की हे सगळं संक्रमित होऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि ऍडलेस होऊन आलेलं आहे. ज्याला जसं समजलं तसं त्यानं मांडलेलं आहे. ज्याला ज्याला जसं काही निर्माण करता आलं त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार तसं त्यांनी निर्माण केलेलं, तशी त्याला नावं दिलेली आहेत. म्हणजे आपण कुठंही बुद्धांची मूळ शिकवण शिकत नाही. लक्षात घेऊ आपण, कुठेही नाही. कुठे कोणतीही शिकवणी बुद्धांची मूळ शिकवण म्हणता येत नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्रिपिटकावर पण हे केलेलं आहे, प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे की त्रिपिटक सुद्धा आपल्याला पारखून घ्यावं लागेल. त्रिपिटक सुद्धा आपल्याला पारखून घ्यावं लागेल. त्रिपिटकातले जे सुत्तपिटक आहे, सुत्तपिटकामध्ये जे 5 निकाय आहेत, दीघनिकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय. खुद्दक निकायातलं हे आता हे 15वं धम्मपद आहे. 15वा ग्रंथ धम्मपद आहे खुद्दक निकायातला. नाही, 15वा ग्रंथ नाही, 15 ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये, त्यातला एक हा धम्मपद आहे. तर हे 5 निकाय म्हणजे हजारो ग्रंथ आहेत, हजारो शिकवणी आहेत. आणि हजार शिकवणीमध्ये तो ते निकाय, ते बुद्ध शिकवण ती तिकीट भरलं. विभागलेली आहे. तर मग यातली मुख्य शिकवण कोणती? माईक बंद ठेवा. ज्यांना इकडे तिकडे बोलायचं त्यांनी आपला माईक बंद ठेवायचा. हे जे 5 निकाय आहेत, तर निकाय म्हणजे काय म्हणतात, विभाग आहेत. त्याचे अनेक 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 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अनेक विभाग म्हणता येईल, सेक्शन जसं म्हणता येईल. की जसं त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे आहेत, ते एका पेटाऱ्यामध्ये अनेक अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. या निकायामध्ये अनेक अनेक शिकवणी आहेत. या 5 निकायामध्ये अनेक शिकवणी आहेत. आणि बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की या 5 निकायांमुळे 5 निकायांमुळे नाही, त्यांनी जे शब्दप्रयोग वापरलेत मूळ इंग्रजी ग्रंथामध्ये, प्रस्तावनेमध्ये, तर या 5 निकायांवर अवलंबून राहून जर आपण बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र, त्यांनी लाईफ अँड टीचिंग असं म्हटलेलं आहे. तर बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र हे जर निकायांवर अवलंबून राहून आपण जाणण्याचा प्रयत्न केला तर एक पझल निर्माण झालेला आहे. गोंधळात टाकणं झालेला, म्हणजे अस्पष्ट आहे ते. पुढे इफ नॉट बॅफलिंग, म्हणजे जरी ते समजायला कठीण नसलं तरी गोंधळात टाकणारी मात्र ती गोष्ट बनलेली आहे. म्हणजे बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र गोंधळ निर्माण झालाय त्याच्यामुळे. आता हे कोण म्हणतंय? बाबासाहेबांसारखे प्रकांड पंडित म्हणतात. सामान्य माणसाची काय कथा आहे? सामान्य माणसाची काय गोष्ट आहे? सामान्य माणूस तर भरकटणार त्याच्यामध्ये, वाहवत जाणार. आणि मग होतं काय काय, जे समोर येतं ते स्वीकारायचं धोरण असतं बऱ्याच लोकांचं. सामान्य माणसाचं धोरण काय असतं? हा, हे ऐकलं ना, मी ऐकलं, मग ते बरोबर आहे.
मी पाहिलं मग ते बरोबर आहे. पारखण्याची जी काही दृष्टी असते, म्हणजे सार असार, योग्य अयोग्य पाहण्याची जी दृष्टी असते, जी समज असते, तेवढं सामान्य माणसाचं भान नसतं. तेवढी सामान्य माणसाला सती नसते, जागृती नसते, त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग नसते. मग अंडरस्टँडिंग नसेल, सार असार पाहण्याची, योग्य अयोग्य पाहण्याची जर समज नसेल, ती दृष्टी नसेल, मती, सारमतीनो, असार, सारमतीनो नसेल, त्याला सार पाहण्याची जर बुद्धी नसेल, तर तो आहे ते स्वीकारतो, जे ऐकतो ते स्वीकारतो, जे पाहतो ते स्वीकारतो. बर, त्याच्यानुसार पुन्हा साधना करतो, प्रॅक्टिस करतो. ती साधना केली, 1 वर्ष केली, 2 वर्ष केली, 10 वर्ष केली, की त्याच्या त्याच्या त्या त्या काय म्हणतात त्या पठडीमध्ये, साच्यामध्ये. हा, साचा. त्या साच्यामध्ये तो एकदा अडकला का त्या कोळ्याच्या जाळ्यासारखं होतं ते. कोळ्याचं जाळं हा तो स्वतः त्याच्यामध्ये त्यानंच निर्माण केलेलं, आणि तो त्याच्यातच अडकून त्याच्यातच त्याचा अंत होतो. तशा बऱ्याच लोकांना धम्म ही एक योग्य अयोग्य पाहण्याची दृष्टी नसल्यामुळे काही लोकांना धम्म हा धम्मातला अधम्मच जास्त धारण करून ठेवलेला आहे. बऱ्याच लोकांना, त्यांना सद्धम्म सापडला नाही. धम्म आलाय त्यांच्यापर्यंत, परंतु अधम्मच्या रूपात पण आलेला आहे. याच्यात अजून एक गोष्ट अशी झालेली आहे, आणि ती सगळ्यात महत्वाची आहे. ज्या लोकांना हे समजतं, धम्म काय आहे हे समजतं, पण त्यांचं स्वतःच पण काही मत असतं, स्वतःच काही एक महत्वाकांक्षा असते, की धम्म चांगला आहे, फायद्याचा आहे, लोकप्रियता मिळवून देणार आहे, नाव मिळवून देणार आहे, धन मिळवून देणार आहे, पोझिशन मिळवून देणार आहे, गुरुपद मिळवून देणार आहे. मग ते त्या धम्माला आपल्या बुद्धीनुसार, आपल्या आपल्या काय म्हणतात, आपला कस लावून त्या धम्माला तोडून मोडून ते त्यांच्या पद्धतीनं प्रेझेंट करण्याचा, पुढं मांडण्याचा प्रयत्न करतात, आणि ते म्हणतात हाच धम्म आहे. आणि त्यांची सांगण्याची हातोटी पण फार कधी कधी आकर्षक असते, गोड असते, प्रभावी असते, काव्यमय असते, संगीतमय असते, हिप्नोटाईज करणारी असते, भ्रमिष्ठ माणसाला आणखीन भ्रमिष्ठ बनवणारी असते. आणि त्या भ्रमिष्ठ माणसानं त्याचा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, जितकी जास्त वर्ष तो त्याचा पाठपुरावा करतो, प्रॅक्टिस करतो, तेवढा तो त्याच्यामध्ये अडकत जातो. कारण त्याच्यामध्ये सारासार बुद्धी नसते. कारण तो ध्यान करतो पण जागृत नसतो, ध्यान करतो पण जागृत नसतो. जागृती ही वेगळी गोष्ट आहे, ध्यान ही वेगळी गोष्ट आहे. ध्यान ही मनाचं वेगळं लक्षण आहे. ध्यान म्हणजे अटेन्शन आहे. अटेन्शन इज ऑलवेज वन पॉइंटेड. माणूस एका वेळेला एकाच गोष्टीवर अटेन्शन देऊ शकतो, पण त्याच्यातच अडकला का ते ध्यान त्या मग कोळ्याच्या जाळ्यासारखं होतं, तर त्याच्यामध्येच अडकतो. आणि तो जर स्वतंत्र विचाराचा नसेल, ही स्वतंत्र बुद्धी पण फार महत्वाची आहे. मनाचे स्वातंत्र्य जिवंतपणाची साक्ष आहे. बाबासाहेब जे म्हटले, ज्याचं मन स्वतंत्र नाही, ज्याची बुद्धी स्वतंत्र नाही, ज्याचे विचार स्वतंत्र नाही, तो स्वतंत्र आहे, तो गुलाम आहे. तर बऱ्याच वेळा आपण ह्या ध्यानाचे पण गुलाम बनतो. मग काही सिस्टमचे आपण गुलाम बनतो, काही तंत्रांचे आपण गुलाम बनतो, काही विद्यांचे आपण गुलाम बनतो, काही ग्रंथांचे गुलाम बनतो, प्रथांचे गुलाम बनतो, कर्मकांडांचे गुलाम बनतो.
म्हणून शीलवर्त परामर्श म्हटलेला आहे ना, 3 बंधनातले एक बंधन. बाबासाहेबांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली. ती ह्या पझल मधून, ह्या गोंधळातून जर बाहेर यायचं असेल तर आपण सारासार चर्चा केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेबांची आपल्याला म्हणजे सगळ्यांना त्यांनी ती गोष्ट शिकवली, ती म्हणजे जागृतीपूर्वक विचार करा, जागृतीपूर्वक परिस्थितीकडे पहा, स्वतःकडे पहा, जीवनाकडे पहा, परिस्थितीकडे पहा. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. ते ही सती म्हणजे सती आहे. पालीमध्ये त्याला सती म्हटलंय किंवा अपमाद म्हटलेलं आहे. बुद्धांची अंतिम शिकवण अपमादेन संपादेत. तर ज्याच्यामध्ये हे अपमाद असतं, सती असते, जागृती असते, तोच सार आणि असार यातला भेद समजू शकतो. नाहीतर तो कर्मकांडाचा बळी ठरतो. मग तो सारामध्ये असार पाहतो, असारामध्ये सार पाहतो. त्याचा दोष नाही, तो त्याला ते कळतच नाही, कळत नाही. त्याची ती अविद्या आहे, अज्ञान आहे, त्याची ती भ्रामक अवस्था आहे. म्हणून भ्रमातून आधी बाहेर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर नंतर आपण जे काही शिकतो त्याच्यातलं मग योग्य कोणतं, अयोग्य कोणतं, सार कोणता, असार कोणता, ही गोष्ट आपल्याला नंतर कळते. पण ते कळायच्या आतच आपण एखाद्या गोष्टीचा जर गुलाम झालो, त्याच्यात अडकलो, आणि विशेषतः जी गोष्ट जास्त पवित्र आणि अशी मोठी वाटते, पवित्रतेचं बंधन तर फार मोठं आहे. म्हणून अध्यात्म या नावाखाली खूप लोक फसतात. त्याचं कारण हे आहे की त्याच्यात पावित्र्य वाटतं, पवित्रता वाटते. आणि आध्यात्मिक लोक आता आजकाल जे पकडले गेलेत किंवा जेलमध्ये आहेत किंवा त्यांचं जे काही झालं, काही पकडले गेलेत, काही पकडले नाहीत, ते जास्त लोक आहेत. त्यांना पकडण्यासाठी एक वेगळं काहीतरी कुठेतरी तो अडकावा लागतो. जसे बापूजी अडकले त्यामुळे त्यांना ते पकडता आलं. अडकले नसते तर मग गाडी त्यांची पुढे चालली असती. हे टीका नाही. अध्यात्माच्या नावाखाली खूप भ्रामक लोक भ्रमिष्ट बनतात. तो तो भ्रमिष्ट बनवणाऱ्याचा फक्त दोष नाही, बनणाऱ्याचा पण दोष आहे. जसं बाबासाहेब म्हणायचे ना, गुलामी लादणाऱ्याचा दोष नाही, गुलामी स्वीकारणाऱ्याचा पण दोष आहे. म्हणून गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामी विरुद्ध बंड करून उठेल. म्हणजे आपल्यासारख्या गुलामांना, अस्पृश्य हे गुलाम आहेत, गुलामांना त्यांनी गुलामीची जाणीव करून देण्यासाठी सगळी शक्ती खर्च केली. फक्त गुलामी लादणाऱ्यांना त्यांनी दोष नाही दिला, गुलामी सहन करणाऱ्यांना दोष दिलेला आहे, गुलामी स्वीकारणाऱ्यांना दोष दिलेला आहे. गुलाम म्हणून जगणाऱ्यांना जास्त दोष दिलेला आहे, कारण त्यांची मती जी आहे ही असार मती आहे, किंवा त्यांना सारासार समजत नाही, भ्रमिष्ट आहेत ते. म्हणून त्यांना गुलाम बनवलं जातं. बुद्धाने सुद्धा हीच गोष्ट लक्षात आणून दिली. तर सार म्हणजे काय, याच्यावर आपली जी आणखी जी चर्चा आहे ती आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. आता उद्या रविवार आहे, या ठिकाणी आता रेकॉर्डिंग बंद करतो.